माझ्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये का करारनामा आहे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यानेच मुख्यमंत्री व्हावं? आज मी तुम्हाला सांगतो, मी आज मुख्यमंत्री म्हणून इथं बसलो भाषण करतोय, पण उद्या तुमच्यातला जर एक माणूस एक कार्यकर्ता काम करणारा उद्या येऊन इथं मुख्यमंत्री होऊन भाषण करू लागला, सगळ्यात जास्त आनंद मला होईल. मुख्यमंत्री बनण्यासाठी कुठंतरी त्यांनी सांगितलं की मी काय 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 दिलं नाही, काय कमी केलं. अरे तुम्ही देणारे कोण? तुम्ही तर घेणारे होता. दुसऱ्याच्या खिशात हात घातल्याशिवाय तुमचा दिवस जात नव्हता. मुख्यमंत्री बनेपर्यंत एकनाथ शिंदे पाहिजे होता, आमदार जमा करेपर्यंत एकनाथ शिंदे पाहिजे होता, आणि आमदार जमा झाले, मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे नकोसा झाला. त्याला दिलेल्या डिपार्टमेंटमध्ये हस्तक्षेप करून नाउमेद करण्याचं काट्यासारखं बाजूला उचलून फेकून दिलं. परंतु एकनाथ शिंदे हा काटा नाहीये, हा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. हा मुख्यमंत्री पदाचा कधीही हपापलेला नाही. मुख्यमंत्री पद असलं तरी सुद्धा मी आजही कार्यकर्ता म्हणूनच काम कार्यकर्ता आहे. तुम कालही मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच हा तुमचा एकनाथ शिंदे काम करणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पद हे मला महत्वाचं नाही, आणि मुख्यमंत्री किंवा सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचाराशी कधी आम्ही तडजोड करणार नाही. मी सांगतो, किती आरोप अनिल भाऊ, तुम्ही रोज तिकडे दादांना पटलं या सरकार पडणार, परवा सरकार पडणार. अजितदादा पवार पण आले, सरकार मजबूत होत गेलं. आणि खोके खोके म्हणून आरोप करणारे आज त्यांची काय परिस्थिती आहे? जर मी सांगतो आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं, गुलाबराव आपण चुकीचा निर्णय घेतला असता, तर या राज्यामध्ये जिथं जिथं मी जातोय हजारो लोक त्या ठिकाणी येत आहेत, हजारो लोक आशीर्वाद देत आहेत. जर चुकीचं केलं असतं तर ही एवढी गर्दी, एवढं प्रेम कधी मिळालं असतं का? तुम्ही आमच्याकडे पाठ फिरवली असती, तोंड फिरवलं असतं. ह्यांनी चुकीचं काम केलं, पण चुकीचं हे सरकार पलटवून टाकण्याचं काम केलं. तेव्हापासून या राज्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण केली. काय गुलाबराव काय म्हणतात? टांगा पलटी घोडे फरार. बरोबर आहे? गुलाबराव हसताय, आणि कारण गरजेचं होतं. आज या राज्यामध्ये सगळीकडे विकासाची कामं सुरू आहेत. आज आपण पाहतोय रस्त्याची कामं असतील, फ्लायओव्हरची कामं असतील, नदीवरील पुलाची कामं असतील, शेतकऱ्यांच्या योजना असतील, महिलांसाठी योजना असतील. शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख उपक्रम अतिशय यशस्वी झाला. लोकांना योजना होत्या, लाभार्थी होते, लाभ होते, सगळं होतं, परंतु ते मिळवायला खूप कष्ट घ्यायला लागायचे. कटकट नको म्हणून ते लोक सोडून द्यायचे. आम्ही ठरवलंय हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. मग एका छताखाली सर्व लाभ देण्याचा निर्णय आम्ही घेतला. शासन आपल्या दारीमध्ये शेतकऱ्याला ट्रॅक्टर मिळतोय, पॉवर टिलर मिळतोय, ड्रोन मिळतोय,
हार्वेस्टर मिळतोय, कुणाला माता भगिनीला महिला बचत गटामध्ये अनुदान मिळतंय, कुणाला घर मिळतंय, चावी मिळते, हे सगळं आता सुरू झालंय. दारीमध्ये 4 कोटी लोकांना लाभ झाला, 4 कोटी लोकांना. असं हे लोकाभिमुख सरकार आपलं आज काम करतंय. आणि म्हणूनच ही पोटतिडीक जी आहे, पोटदुखी आहे, पोटदुखी उठलेली आहे. त्या पोटदुखीला देखील औषध मोफत आम्ही ठेवलंय. दवाखाना पण आपण काढलाय. आपल्या इकडे चंद्रकांत आहे की नाही? चंद्रकांत कुठे आहे? बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुमच्याकडे आलाय की नाही? मिळालाय. आणखी पाहिजे काय? कारण जास्ती पोटदुखीवाले असतील तर दवाखाने जास्ती लागतील, आणि म्हणून काही कमी पडणार नाही. आणि म्हणूनच या आजच्या या तापी नदीवरील पुलाच्या भूमिपूजन प्रसंगी मी आपल्याला सांगतो, आम्ही फील्डवर हाकणारा हा मुख्यमंत्री नाही, फेसबुक लाईव्ह करणारा नाही, फेस टू फेस बोलणारा आहे, फेस टू फेस संवाद साधणारा आहे. आणि म्हणून आज लोक का एवढे येत आहेत? लोक का सोबत येत आहेत? का आशीर्वाद देत आहेत? रस्त्याच्या दुतर्फा का उभे राहत आहेत? स्वागत करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी. कारण आपण घेतलेला निर्णय हा सर्वसामान्यांच्या हिताचा आहे. आणि म्हणून हे विकास पर्व असंच पुढे जाईल. या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील अनेक योजना गेल्या 10 वर्षात, 50-60 वर्षात जे झालं नाही ते 10 वर्षामध्ये केलं. आणि त्यांचा देखील साथ, सपोर्ट, पाठिंबा आपल्या राज्याला आहे. हे डबल इंजिनचं सरकार काम करतंय. याचा डबल इंजिनचा डबल फायदा आपल्या राज्यातल्या जनतेला झाला पाहिजे, ही भूमिका मोदी साहेबांनी घेतली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो की आता आपल्याला या ठिकाणी आणखी या राज्याचा विकास करायचा आहे. या देशाला जागतिक दर्जावर नेण्याचं काम केलं. जगामध्ये देशाला आपल्या नाव लौकिक मिळवून देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं. हे आपल्याला विसरता येणार नाही.